यानंतर एक महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती फायरिंग करणाऱ्याला आता अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी राजस्थानमध्ये कारवाई करत अटक केलेली आहे। आताची ही अपडेट समोर येते। अगदी काहीच दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या घरावरती फायरिंग झालेलं होतं आणि फायरिंग करणाऱ्याला आता अटक करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे। राजस्थानमध्ये ही कारवाई करण्यात आली आणि राजस्थानमधूनच या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला आता वेग मिळणार आहे। काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीच्या घरावरती फायरिंग झालेलं होतं आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांच्याकडून। मृत्युंजय, रोहित शेट्टीच्या या प्रकरणामधली एक मोठी अपडेट ही म्हणावी लागेल। या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे, काय माहिती मिळतेय? नक्कीच मुंबई पोलिसांची एक मोठी कारवाई आहे आणि एक मोठा यश मिळालेला आहे। कारण रोहित शेट्टी यांच्या घरी जेव्हा फायरिंगची घटना झाली होती, दुसऱ्याच दिवशी 4 आरोपींना अटक करण्यात आला होता। पुण्याहून 4 आरोपी अटक करण्यात आले होते आणि नंतर अजून एक आरोपीला अटक करण्यात आला होता। पण हे जे 5 आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप होता की यांनी लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता। म्हणजे जे ॲक्टिवा बाईक उपलब्ध करणे, पैसे देणे या किंवा हथियार उपलब्ध करणे अशा प्रकारचे आरोप होता। पण जो मेन शूटर होता, ज्याने फायरिंग केली होती, तो आतापर्यंत फरार होता। मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे, या आरोपीला राजस्थानमधनं ट्रेस करण्यात आलेला आहे आणि याला राजस्थानहून अटक करण्यात आलेला आहे। तिथून त्याचा एक ट्रान्झिट रिमांड घेण्यात येईल आणि ट्रान्झिट रिमांड घेऊन तो राजस्थानहून मुंबईत आणला जाणार आहे आणि इथे तिला कोर्टात हजर केला जाणार आहे। तर एक मोठा यश मिळालेला आहे। ज्या शूटरने 4 राऊंड फायरिंग रोहित शेट्टीच्या घरावर केलं होतं, त्याला पोलिसांनी, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे। निश्चित, धन्यवाद मृत्युंजय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर